जिवती पूजा विधी. जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या दिवशी देवाऱ्याच्या भिंतीला लावा. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जिवतीची पूजा करावी. फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालावा. गंध, हळद, कुंकू, अक्षदा व्हाव्या. जिवतीची आरती करावी. विड्याच्या पानांबरोबर सुपारी व फळं ठेवून दूध, साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. स्वयंपाकात वरण, भात, तूप, लिंबू, चटणी, कोशिंबीर, वाटलेली डाळ, आमटी, फळभाजी, पातळ भाजी, पुरण, खीर, कढी, तळण असा बेत असावा. या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या देतात त्या कराव्यात. आरत्या म्हणजे कणकेत गूळ, तूप, मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या. देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवाशिणीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी. जेवणात बसण्यापूर्वी पानापुढे विडा, दक्षिणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाशिणीची खणा नारळाने ओटी भरावी. जिवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना ओवाळावे. कुंकू लावून चणे, गूळ, फुटाण्यांचे व आरत्याचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. मुलं परगावी असल्यास चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या, म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते. त्या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी.